श्री शिवाय मित्रांनो, रविवार अमावस्येची रात्र खूप खास आहे. खूप खास नाही तर मी असे म्हणेन की ही अशी रात्र आहे जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज 14 जून 2026 रविवारचा दिवस आहे आणि या दिवशी जो योग तयार होत आहे, जी ग्रह नक्षत्रांची स्थिती आहे, जो तिथीचा संयोग आहे, तो वर्षातून एकदाही येत नाही. कदाचित अनेक वर्षांतून एकदाच असा योग येतो. आणि या अमावस्येच्या रात्री फक्त 2 लवंगा आणि 3 कापूर एवढे छोटेसे काम, पण जर तुम्ही या रात्री हा उपाय केला तर भगवान शिवाची कृपा तुमच्या घरात तशीच येईल जसे ढग येतात आणि पाऊस पडतो, कोणत्याही अडथळ्याविना न थांबता. मित्रांनो, आजची तिथी कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे आणि कृष्ण पक्षाची त्रयोदशी म्हणजेच अधिक दश अमावस्या ही दर महिन्याला येते. पण आजची शिवरात्री साधी नाही. आज रविवार आहे, माता लक्ष्मीचा दिवस. आज अश्विनी नक्षत्र आहे, जे देवांचे वैद्य अश्विनी कुमारांचे नक्षत्र आहे. आणि आज सूर्यदेव मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. ही वृषभ संक्रांती आहे. 3 शक्ती एकाच वेळी. जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र येतात, जेव्हा सूर्याचे राशी परिवर्तन होते, जेव्हा अश्विनी नक्षत्राची दिव्य ऊर्जा असते, तेव्हा त्या रात्री केलेला उपाय 1000 पटीने फळ देतो. 1000 पटीने नाही तर शास्त्रात असे म्हटले आहे की अशा योगात केलेला एक छोटासा प्रयत्न लाखो जन्मांची पापे धुवून टाकतो. तर मित्रांनो, जर तुमच्या घरात पैशांची चणचण असेल, जर तुम्ही कर्जाने त्रस्त असाल, जर आजारांनी घेरले असेल, जर नोकरी मिळत नसेल, जर विवाहात अडथळे येत असतील, जर व्यवसायात नुकसान होत असेल किंवा घरात शांतता नसेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्येच सोडू नका, कारण जे मी आज सांगणार आहे ते मी यापूर्वी कधीही सांगितलेले नाही. 2 लवंगा आणि 3 कापरांचा हा रात्रीचा उपाय आणि यासोबतच आणखी काही उपाय जे आजच्या या दिव्य रात्रीत तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात. मित्रांनो, शेवटपर्यंत सोबत राहा. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक मंत्र सांगेन जो या रात्रीच्या उपायाला 10 पटीने शक्तिशाली बनवेल. हा मंत्र फार कमी लोकांना माहित आहे आणि तो मंत्र आणि ती माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देईन. चला तर मग सुरू करूया. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, आधी समजून घेऊया की आजचा दिवस इतका खास का आहे. आज 14 जून 2026 रविवार आहे आणि पंचांगानुसार आजची तिथी कृष्ण पक्षातील त्रयोदशी आहे. त्रयोदशी म्हणजेच 14वी तिथी आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच याला अधिक दर्श अमावस्या म्हणतात. आता विचार करा, रविवारी अधिक दर्श अमावस्या हा काय योग आहे. रविवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि शिवरात्री हा महादेवाचा दिवस आहे. जेव्हा शिव आणि लक्ष्मी एकाच दिवशी एकत्र प्रसन्न होतात, तेव्हा असं काय मागाल जे तुम्हाला मिळणार नाही. शास्त्रामध्ये म्हटले आहे, शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम. म्हणजेच जेव्हा शिवशक्तीशी एकरूप होतात तेव्हाच ते सर्व शक्तिमान होतात. आणि आजचा दिवस अगदी असाच आहे, शिवाची तिथी आणि शक्तीचा दिवस. आता आजच्या नक्षत्राबद्दल बोलूया. आजचे नक्षत्र आहे अश्विनी. अश्विनी नक्षत्राचे देवता अश्विनी कुमार आहेत, जे देवतांचे वैद्य म्हणजेच दिव्य चिकित्सक आहेत. जे नक्षत्र आजार दूर करणाऱ्या देवतांशी जोडलेले असते, त्या नक्षत्रात केलेले उपाय आरोग्य, जीवनशक्ती आणि समृद्धी आणतात. आणि आजचा योग आहे आयुष्मान योग. आयुष्मान म्हणजेच दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी. ज्या दिवशी आयुष्मान योग असतो त्या दिवशी केलेले कोणतेही धार्मिक कार्य, व्रत, पूजा किंवा उपाय दीर्घकालीन फळ देतात, लवकर फळ देतात. हा योग सांगतो की आज तुम्ही जे काही बीज पेराल ते लवकर अंकुरित होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज वृषभ संक्रांती आहे. आज सूर्यदेव मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करत आहे.
संक्रांतीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस असतो. जेव्हा सूर्य राशी परिवर्तन करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात ऊर्जेचा प्रवाह होतो. एक नवी लाट येते, जुने अडथळे दूर होतात, नवा मार्ग खुला होतो. आणि ही संक्रांती वृषभ राशीत आहे. वृषभ ही माता लक्ष्मीची रास आहे. वृषभ राशीत सूर्याचा प्रवेश हे धन, समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, आज एक नाही, दोन नाही, तब्बल 3 दिव्य शक्ती एकाच वेळी सक्रिय आहेत. अधिक दर्श अमावस्या, रविवारच्या शक्ती योग आणि वृषभ संक्रांती अशा दिवशी केलेला उपाय मुळापासून काम करतो. वरवर नाही तर मुळापासून, भाग्याच्या मुळापासून, कर्माच्या मुळापासून. आणि आज रात्रीचा जो उपाय मी सांगणार आहे तो या तिन्ही शक्तींना एकत्र साध्य करतो. 2 लवंगा आणि 3 कापूर ऐकायला खूप सामान्य वाटते, पण यामागे जे रहस्य आहे, जो शास्त्रीय आधार आहे, तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पण त्याआधी मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या कामी येईल, तर खाली जे हाईप बटन आहे ते नक्की दाबा. हे यूट्यूबचे नवीन फीचर आहे, हाईप फीचर. याने आपल्या व्हिडिओला हाईप पॉइंट्स मिळतात आणि हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे इतर लोकांनाही हे दिव्य ज्ञान मिळेल. हाईपचे बटन खाली दिसेल, फक्त एकदा दाबून द्या. देव तुमचे हे पुण्यकर्म नक्कीच पाहिल. मित्रांनो, मला माहित आहे की तुमच्यापैकी बरेच लोक आज खूप थकलेले आहेत. आणि हा थकवा फक्त शरीराचा नाही, तर हा मनाचा थकवा आहे, आत्म्याचा थकवा आहे. कित्येकांच्या घरात महिन्याचा खर्चही जेमतेम निघतो. EMI आहे, भाडे आहे, मुलांची फी आहे आणि महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा होतो. तुम्ही मेहनत करता, रात्रंदिवस एक करता, पण तरीही पैसा हातात टिकत नाही. असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आणि कित्येकांच्या घरावर कर्जाचे ओझे आहे. कुणाकडून तरी उधार घेतले होते, वाटले होते लवकरच फेडू, पण ते कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. रात्री झोपण्याचा प्रयत्न करता, पण झोप येत नाही. डोळे मिटलेले असतात, पण मनात हिशोब चालूच असतो. मित्रांनो, यात तुमची कोणतीही चूक नाही. कधी कधी ही ग्रहांची दशा असते, कधी कधी जुनी कर्मे असतात, कधी कधी घरात वास्तू दोष असतो, आणि कधी कधी कुणाची तरी नजर लागलेली असते. आणि सर्व काही ठीक असूनही बिघडत जाते. पण घाबरू नका, कारण शिवाची कृपा या सर्व गोष्टींपेक्षा मोठी आहे. आणि घराचा विचार केला तर आज कितीतरी घरांमध्ये शांतता नाही. नवरा बायकोमध्ये रोज भांडणे होतात, मुले आई वडिलांचे ऐकत नाहीत, घरात एक विचित्र जडपणा जाणवतो. पाहुणे आले तरी नकोसे वाटते, घरातील लोक बाहेर गेले तरी करमत नाही. सगळीकडून एक अदृश्य दडपण असते. ही नकारात्मक ऊर्जा आहे मित्रांनो, आणि ही नकारात्मक ऊर्जा घराला आतून पोकळ करून टाकते. आणि ज्या माता हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या हृदयात किती वेदना असतात. मुलाला नोकरी मिळत नाहीये, मुलीचे लग्न होत नाहीये, घराचा मालक आजारी आहे आणि त्या सकाळी उठून पूजा करतात, मंदिरात जातात, उपवास करतात, तरीही असे वाटते की देव ऐकत नाहीये. मातांनो, तुमची पूजा व्यर्थ गेलेली नाही. देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो. कधी कधी उशीर होतो, पण निराश होऊ नका. आजची रात्र तुमच्यासाठी आहे. आज भोलेनाथ तुमचे ऐकतील. आणि जे तरुण पाहत आहेत, ज्यांनी मोठी स्वप्ने पाहिली होती, शिकलेले आहेत, मेहनतही केली, पण तरीही कुठेतरी अडकलेले आहेत. नोकरीसाठी मुलाखती देतात, पण काहीतरी असे घडते की काम होत नाही. व्यवसाय सुरू केला तर तोटा झाला. मनात एक न्यूनगंड निर्माण झाला आहे की माझ्याने होणार नाही. मित्रांनो, ही तुमच्यातील कमकुवतपणा नाही, ही ग्रहांची बाधा आहे.
आणि ग्रहांची बाधा दूर होते उपायाने, श्रद्धेने आणि देवाच्या कृपेने. आजची रात्र 2 लवंगा आणि 3 कापूर हे सर्व बदलणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला अजून काही सांगायचे आहे. एक रहस्य आहे जे बहुतेकांना माहीत नाही. मित्रांनो, आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला माहित आहे की कापूर जाळला जातो, लवंग अर्पण केली जाते. हे सर्व आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही फक्त एक परंपरा आहे की यामागे काहीतरी सखोल अर्थ आहे? मित्रांनो, प्रत्येक उपायामागे एक विज्ञान असते, एक दिव्य विज्ञान. आणि जेव्हा तुम्ही ते विज्ञान समजून घेता तेव्हा उपायाची शक्ती 10 पटीने वाढते. कारण तेव्हा तुम्ही फक्त काम करत नसता, तर ते का करत आहात हे तुम्हाला माहीत असते. आणि बहुतांश लोक खूप मोठी चूक करतात. ते उपाय तर करतात पण चुकीच्या वेळी कापूर जाळतात. दिवसा दुपारी कधीही लवंग अर्पण करतात. मनात येईल तेव्हा करतात आणि मग म्हणतात की उपायाने काम केले नाही. मित्रांनो, जशी शेतीत बीज पेरण्याची वेळ असते, जशी औषध घेण्याची वेळ असते, तशीच उपाय करण्याची ही वेळ असते. आणि जो उपाय मी आज सांगणार आहे तो रात्रीचा उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी आणि रात्रीच का, यामागचे रहस्य मी थोड्याच वेळात सांगेन. पण त्याआधी आणखी एक गोष्ट, 2 लवंगा आणि 3 कापूर ही संख्या ही अचानक ठरलेली नाही. 2 आणि 3 या संख्यांचे स्वतःचे असे दिव्य महत्व आहे. आणि हे महत्व आजच्या तिथीशी थेट जोडलेले आहे. कसे हे मी भाग 5 मध्ये सांगेन. आणि या उपायामध्ये आणखी एक गोष्ट आहे जी मी आज पहिल्यांदाच सांगत आहे. एक विशेष मंत्र, तो मंत्र जो या रात्रीच्या योगात सर्वात शक्तिशाली आहे. तो मंत्र मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. त्यामुळे जे पाहत आहेत त्यांनी व्हिडिओ बंद करू नका. आणि जे मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकतात त्यांनी नक्की करा. कारण ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही, तर त्या सर्वांसाठी आहे जे आज अडचणीत आहेत. मित्रांनो, आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. आजच्या रात्रीचा उपाय आहे 2 लवंगा आणि 3 कापूर. आधी लवंगेबद्दल बोलूया. लवंग हा फक्त मसाला नाही, ती एक दिव्य औषधी आहे. शास्त्रांमध्ये लवंगेला लवंग म्हटले आहे आणि लवंग भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण शिवाला लवंग अर्पण करतो तेव्हा आपण त्यांच्या त्या शक्तीला जागृत करतो जी आपल्या जीवनातील नकारात्मकतेला जाळून राख करते. लवंगेमध्ये एक विशेष घटक असतो, युजेनॉल, जे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. जिथे लवंग जळते तिथले वातावरण शुद्ध होते, घरातील हवा शुद्ध होते. आणि जेव्हा हवा शुद्ध असते तेव्हा विचार स्पष्ट होतात. जेव्हा विचार स्पष्ट असतात तेव्हा निर्णय योग्य होतात. आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा जीवन बदलते. आणि 2 लवंगा ही संख्या ही महत्वाची आहे. 2 हे जोडीचे प्रतीक आहे. 2 म्हणजे शिव आणि शक्ती, 2 म्हणजे पुरुष आणि प्रकृती, 2 म्हणजे रात्र आणि दिवसाचे संतुलन. जेव्हा आपण 2 लवंगा अर्पण करतो तेव्हा आपण जीवनात संतुलन मागतो, असे संतुलन जे सुख आणि शांती आणते. आता कापराविषयी बोलूया. कापूर ही सर्वात पवित्र पूजा सामग्री आहे. कापूर जेव्हा जळतो तेव्हा तो पूर्णपणे जळून जातो, कोणतीही राख उरत नाही. हा कापराचा स्वभाव आहे आणि हाच त्याचा संदेश आहे. अहंकार पूर्णपणे जाळून टाका. जे काही जुने आहे, वाईट आहे, नकारात्मक आहे, ते कापरासारखे जाळून टाका. कोणतीही खूण राहू देऊ नका. कापराला शास्त्रात कर्पूर म्हणतात. भगवान शिवाची आरती करताना कापूर जाळणे अनिवार्य मानले गेले आहे. का?
कारण कापराचा धूर वातावरण शुद्ध करतो, शारीरिक दृष्ट्याही आणि आध्यात्मिक दृष्ट्याही. जिथे कापूर जळतो तिथे देवतांचा वास असतो. आणि 3 कापूर, 3 हा अंक आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा. 3 म्हणजे निर्मिती, पालन आणि संहार. 3 म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ. 3 म्हणजे तन, मन आणि धन. जेव्हा तुम्ही 3 कापूर जाळता तेव्हा तुम्ही 3ही लोकांच्या शक्तीला एकाच वेळी साध्य करता. आणि 2 लवंगा अधिक 3 कापूर मिळून होतात 5. 5 हा पंचतत्वाचा अंक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. जेव्हा तुमचा उपाय 5 या संख्येत असतो तेव्हा तो पंचतत्वांना संतुलित करतो. आणि जेव्हा पंचतत्वे संतुलित असतात तेव्हा कोणताही अडथळा तुमच्या समोर टिकू शकत नाही. आता हा उपाय रात्रीच का? मित्रांनो, रात्रीची वेळ खूप शक्तिशाली असते. आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्रामध्ये रात्रीच्या या वेळेबद्दल सांगितले गेले आहे. रात्रीची पूजा विशेष फलदायी असते. रात्री केलेली पूजा आणि उपाय विशेष फळ देतात. का? कारण रात्री गोंधळ कमी असतो, मन शांत असते. आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा तुमची श्रद्धा आणि तुमचा संकल्प कोणत्याही अडथळ्याविना थेट देवापर्यंत पोहोचतो. आणि विशेषतः अमावस्येची रात्र ही तर खास शिवाची रात्र आहे. या रात्री महादेव जागे असतात. या रात्री त्यांच्या कृपेचे दार उघडे असते. या रात्री जे मागाल ते मिळते. मित्रांनो, आता मी सांगतो की हा उपाय कोणासाठी आहे. आणि ऐका, हा उपाय जवळजवळ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येतून जात आहे. मातांसाठी, जर तुम्हाला घरात मुलांची चिंता असेल, मुलाची नोकरी, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. आईच्या श्रद्धेने केलेली पूजा सर्वात शक्तिशाली असते. आज रात्री तुम्ही हा उपाय करा आणि मनात आपल्या मुलासाठी प्रार्थना करा. भगवान शिव आईची प्रार्थना कधीही दुर्लक्षित करत नाहीत. बहिणींसाठी, ज्या बहिणींच्या लग्नात अडथळे येत आहेत, ज्यांच्या पतीची प्रगती होत नाहीये, ज्यांच्या घरात कलह आहे, त्यांच्यासाठी हा उपाय आहे. रविवारच्या रात्री माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक सक्रिय असते. आणि आज रविवारी शिवरात्री आहे. म्हणजेच शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र प्रसन्न आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांसाठी, जर तुम्ही मुलाखती दिल्या, मेहनत केली पण काहीतरी अडकत असेल, तर आज रात्री हा उपाय करा. आणि जेव्हा कराल तेव्हा हा संकल्प घ्या, हे महादेवा, माझ्या मार्गातील अडथळे दूर करा. विश्वास ठेवा, देव नक्की ऐकतात. ज्यांचा व्यवसाय मंदावला आहे, ज्यांना तोटा होत आहे, जे कर्जात बुडाले आहेत, अशा व्यापाऱ्यांसाठीही हा उपाय आहे. आज रात्री कापूर जाळून आपल्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणाच्या दिशेने तोंड करून प्रार्थना करा. जर दुकान घरापासून दूर असेल तर घरातच करा. आजारी लोकांसाठी आणि ज्यांच्या कुटुंबात कोणी आजारी आहे त्यांच्यासाठी. आज अश्विनी नक्षत्र आहे, जे आरोग्याच्या देवतांचे नक्षत्र आहे. या नक्षत्रात केलेला उपाय आजारी कुटुंबाला आरोग्याकडे घेऊन जातो. ज्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे, जिथे वारंवार भांडणे होतात, घरात शांतता नाही, जिथे काही अदृश्य दडपण आहे, तिथे आज रात्री कापूर जाळणे अत्यंत आवश्यक आहे. कापराचा धूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. जे वृद्ध आहेत आणि आपल्या वयाच्या या टप्प्यावर शांतता, आरोग्य आणि कुटुंबाचा आनंद इच्छितात, त्यांच्यासाठीही हा उपाय आहे. आज आयुष्मान योग आहे, दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याचा योग. मित्रांनो, प्रत्येक जण हा उपाय करू शकतो. यावर कोणतेही बंधन नाही, कोणतीही जात नाही, कोणतेही वय नाही. जो कोणी श्रद्धेने करेल त्याला फळ मिळेल.
आणि हो मित्रांनो, आता एक काम करा, खाली YouTube हाईपचे बटन आहे ते दाबा. हे एक नवीन फीचर आहे जे YouTubeने सुरू केले आहे. जेव्हा तुम्ही हाईप करता तेव्हा हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांना याची सर्वात जास्त गरज असते. तुमच्या घरात एका उपायाने जीवन बदलले, दुसऱ्या कोणाच्या घरातही ते बदलू शकते. हाईप दाबा हे एक पुण्याचे काम आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो की हा उपाय कसा करायचा आहे. लक्ष देऊन ऐका आणि प्रत्येक गोष्ट नोंदवून घ्या. आज रात्री भद्रा संध्याकाळी 6:54 वाजता संपेल. त्यामुळे उपायासाठी योग्य वेळ रात्री 7 वाजेनंतर आहे आणि सर्वात उत्तम वेळ रात्री 8 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान आहे. कारण आज भरणी नक्षत्र रात्री 8:01 वाजल्यापासून सुरू होईल आणि भरणी नक्षत्र हे यमराजाचे नक्षत्र आहे जे परिवर्तनाचे प्रतीक आहे. जुन्याला हटवून नव्याला स्थान देणारे हे नक्षत्र आहे. शिवरात्रीची विशेष वेळ निशित काळ मध्यरात्रीच्या सुमारास असतो. जर तुम्ही जागे राहू शकत असाल तर रात्री 12 वाजेच्या सुमारास देखील हा उपाय करू शकता. ही सर्वात शक्तिशाली वेळ असेल. तयारी: स्नान करून किंवा किमान हातपाय आणि तोंड धुवून पूजेच्या ठिकाणी बसा. जर घरात मंदिर असेल तर तिथे बसा, नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा. एक छोटी ताटली घ्या, त्यात 2 लवंगा, 3 कापूर आणि एक छोटा दिवा ठेवा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा वापरा. उपायाची पद्धत: आधी दिवा लावा. दिवा लावताना मनात म्हणा, हे महादेव, ही ज्योत मी तुमच्या चरणी समर्पित करते. त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवाचे ध्यान करा. डोळे बंद करून कल्पना करा की भगवान शिव आपल्या आसनावर विराजमान आहेत. गंगा त्यांच्या जटांमधून वाहत आहे. त्यांच्या हातात त्रिशूळ आहे आणि त्यांचे डोळे उघडे आहेत. ते तुमच्याकडे पाहत आहेत. आता 3 कापूर एक एक करून जाळा. जेव्हा पहिला कापूर जाळाल तेव्हा मनात म्हणा, हे महादेव, माझ्या जीवनातील गरिबी आणि अभाव जाळून टाका. जेव्हा दुसरा जाळाल तेव्हा म्हणा, हे महादेव, माझ्या घरातील नकारात्मकता जाळून टाका. जेव्हा तिसरा जाळाल तेव्हा म्हणा, हे महादेव, माझ्या मनातील शंका आणि भीती जाळून टाका. यानंतर दोन्ही लवंगा घेऊन दिव्याच्या ज्योती समोर ठेवा. लवंग जाळू नका, फक्त अर्पण करा. अर्पण करताना म्हणा, हे लवंग मी तुम्हाला समर्पित करते. जसा हा सुगंध सर्वत्र पसरतो तसेच माझ्या घरात सुख आणि समृद्धी पसरो. आता मंत्र जपा. मंत्र आहे नमः शिवाय. याच्या 108 वेळा जप करा. माळेने जप केल्यास उत्तम. माळ नसेल तर हाताच्या बोटांवर मोजू शकता. आणि जर एवढे करू शकत नसाल तर किमान 21 वेळा जप करा. पण जेवढा जास्त जप कराल तेवढे चांगले. जप करताना डोळे बंद ठेवा आणि मनाला भटकू देऊ नका. फक्त नमः शिवाय जपा. जेव्हा जप पूर्ण होईल तेव्हा देवांसमोर प्रणाम करा आणि मनापासून तुमची मनोकामना सांगा. जे हवे आहे ते थेट बोला. देवाला घाबरण्याची गरज नाही. तो पिता आहे. जसे मूल पित्याकडे मागतो तसेच मागा. विशेष काळजी घ्या. उपाय केल्यानंतर घरात कोणतेही भांडणतंटे करू नका. आजची रात्र शांततेत घालवा. उपाय केल्यानंतर तुम्ही हा उपाय केला आहे हे कोणालाही सांगू नका. हे गुप्त ठेवणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी एकदा पुन्हा मनात ओम नमः शिवाय बोला आणि देवाने ऐकले आहे या विश्वासाने झोपा. मित्रांनो, याच रात्री जेव्हा सूर्यास्तानंतर घरात एकात असेल, जेव्हा दिव्याची ज्योत थरथरत असेल, जेव्हा कापुराचा सुगंध हवेत पसरेल, तेव्हा तुम्हाला समजेल की हा उपाय किती शक्तिशाली आहे. मनात एक वेगळीच शांतता येईल. एक खात्री वाटेल की सर्व काही ठीक होईल आणि ती शांतता म्हणजे महादेवाचा आशीर्वाद असेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला आणखी काही उपाय सांगतो जे आजच्या रात्रीच्या संयोगात विशेषतः फलदायी आहे.
उपाय 1. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय. मित्रांनो, जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील, घरात काही अदृश्य जडपणा असेल, सदस्यांमध्ये मतभेद राहत असतील, तर हा उपाय नक्की करा. आज रात्री एका वाटीत थोडे मीठ घ्या, त्यात थोडी हळद मिसळा आणि ते मिश्रण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडे थोडे ठेवा. 4ही कोपऱ्यात आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना. हे मीठ आणि हळद नकारात्मक ऊर्जेला शोषून घेतात. सकाळी उठून हे मीठ घराबाहेर फेकून द्या, वाहत्या पाण्यात सोडून द्या, नळाच्या पाण्यातून वाहून दिले तरी चालेल. हा उपाय 7 दिवस करा. प्रत्येक रात्री तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरातील वातावरण बदलले आहे. उपाय 2. धनप्राप्तीसाठी रविवार रात्रीचा उपाय. आज रविवार आहे, माता लक्ष्मीचा दिवस. रविवारच्या रात्री माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होते. आज रात्री एका पांढऱ्या कागदावर हळदीने किंवा केशराने श्री आणि छू असे लिहा. हा कागद तुमच्या पाकिटात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. यासोबत माता लक्ष्मी समोर एक दिवा लावा आणि सुश्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा उपाय रविवारच्या रात्री केल्याने धनातील अडथळे दूर होतात आणि नवीन मार्ग खुले होतात. उपाय 3. आजारपण दूर करण्यासाठी अश्विनी नक्षत्र उपाय. आज अश्विनी नक्षत्र आहे, जे आरोग्याशी जोडलेले आहे. या नक्षत्रात एक अत्यंत सोपा उपाय आहे. ज्या घरात कोणी आजारी असेल, आज रात्री त्या आजारी व्यक्तीच्या उशाजवळ एक पाण्याचा ग्लास ठेवा आणि त्यात तुळशीची 5 पाने टाका. सकाळी उठून ते पाणी बाहेर एखाद्या झाडाच्या मुळाशी ओतून द्या. हा उपाय 7 दिवस करा. अश्विनी कुमारांच्या कृपेने घरात आरोग्याचे वातावरण निर्माण होते. उपाय 4. वृषभ संक्रांतीचा विशेष उपाय. आज सूर्यदेव वृषभ राशीत प्रवेश करत आहे. हा संक्रांतीचा काळ आहे. संक्रांतीच्या दिवशी काही ना काही दान नक्की करा. आज रात्री शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला जेवण द्या किंवा काही धान्य दान करा किंवा एखाद्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. शास्त्रात म्हटले आहे की संक्रांतो दानम विशेष फलम. संक्रांतीला दिलेले दान विशेष फळ देते. छोटे दान देखील मोठे फळ देते. फक्त मन शुद्ध असले पाहिजे. उपाय 5. अधिक दर्श अमावस्येच्या रात्रीचा जलाभिषेक. मित्रांनो, जर तुमच्या घरात शिवलिंग असेल तर आज रात्री त्यावर जलाभिषेक नक्की करा आणि जर नसेल तर कोणत्याही छोट्या गोलाकार दगडाला शिवलिंग मानून तुम्ही पूजा करू शकता. अभिषेकासाठी एका तांब्यात पाणी घ्या, त्यात थोडे दूध, थोडी साखर आणि एक लवंग टाका आणि हे पाणी भगवान शिवावर हळूहळू अर्पण करा. जेव्हा पाणी चढवाल तेव्हा असे म्हणा, जलाभिषेक समर्पयामी. हे महादेवा, माझ्या जीवनातील अडचणी या पाण्यासारख्या वाहून ने. हा अतिशय सोपा उपाय आहे, पण अधिक दर्श अमावस्येच्या रात्री याचे फळ असाधारण असते. मित्रांनो, आता मी तुम्हाला त्या चुका सांगतो ज्या लोक उपाय करताना करतात आणि या चुकांमुळे त्यांचे उपाय काम करत नाहीत. पहिली चूक, चुकीच्या वेळी करणे. उपायाची योग्य वेळ खूप महत्वाची असते. आजचा उपाय रात्रीचा आहे, हा सकाळी किंवा दुपारी करू नका. आज भद्रा संध्याकाळी 6:54 पर्यंत आहे. भद्रा काळात नवीन उपाय सुरू करू नका. 7 वाजेनंतरच करा. दुसरी चूक, उपाय सांगणे. ही सर्वात मोठी चूक आहे. उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका, घरातही नाही आणि बाहेरही नाही. कारण जेव्हा आपण उपाय सांगतो तेव्हा त्याची शक्ती विभागली जाते आणि कधी कधी ज्यांना आपण सांगतो त्यांच्या मनात शंका असते आणि ती शंका आपल्या उपायावर परिणाम करते. तिसरी चूक, शंका ठेवणे. उपाय करताना मनात माहिती नाही काम करेल की नाही असा विचार आणू नका. शंका ही उपायाची सर्वात मोठी शत्रू आहे. श्रद्धेशिवाय कोणताही उपाय काम करत नाही. पूर्ण विश्वास ठेवा. चौथी चूक, उपाय अपूर्ण सोडणे. बरेच लोक उपाय सुरू करतात आणि
आज थोडी तब्येत ठीक नाही, आज वेळ मिळाला नाही, अशी कारणे देऊन मध्येच सोडून देतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्याला वचन देता तेव्हा ते पाळता. देवाशी दिलेले वचनही पाळा. जर 7 दिवसांचा उपाय असेल तर 7 दिवस पूर्ण करा. 5वी चूक, उपायानंतर चुकीचे वर्तन. उपाय केल्यानंतर आजच्या रात्री कोणाशीही भांडण करू नका, कोणालाही वाईट बोलू नका. आई वडील किंवा थोरा मोठ्यांचा अपमान करू नका, कारण उपायाची शक्ती तेव्हाच काम करते जेव्हा आपले कर्म शुद्ध असते. जर उपाय करून लगेच काही चुकीचे कराल तर ती शक्ती नष्ट होईल. 6वी चूक, आई वडिलांचा अनादर. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. शास्त्रात म्हटले आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई आणि वडील हेच तुमचे पहिले देव आहेत. ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो त्या घरात कोणताही उपाय खूप लवकर फळ देतो. आज रात्री आपल्या आई वडिलांच्या पाया पडून झोपा. मित्रांनो, एक काम करा, खाली कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. फक्त एवढंच, आणि शक्य असल्यास तुमची एखादी इच्छा कमेंटमध्ये एका ओळीत लिहा जी तुम्हाला सर्वात जास्त हवी आहे. भगवान शिव सर्वत्र आहेत, ते तुमची कमेंटही पाहतात. आणि जेव्हा हजारो लाखो लोक एकत्र हर हर महादेव लिहितात तेव्हा एक सामूहिक ऊर्जा निर्माण होते, एक दिव्य कंपन. आणि ते कंपन तुमच्या प्रार्थनेला अधिक शक्तिशाली बनवते. त्यामुळे लिहा हर हर महादेव आणि तुमची इच्छा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या मित्रांपैकी कोणाला या उपायाचा फायदा व्हावा तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, कुठेही असो, हे एक सत्कार्य आहे. इतरांपर्यंत दिव्य ज्ञान पोहोचवणे हे देखील एक प्रकारचे पुण्य आहे. भाग 11 यूट्यूब एचएल सबस्क्राईब सिटी. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट, यूट्यूबने एक नवीन फीचर सुरू केले आहे, हाईप फीचर. हे खाली एका हाईप बटनाच्या रूपात दिसते. जेव्हा तुम्ही ते दाबता तेव्हा या व्हिडिओला हाईप पॉइंट्स मिळतात आणि या हाईप पॉइंट्समुळे हा व्हिडिओ यूट्यूबवर आणखी लोकांना दिसतो. म्हणजेच तुमच्या एका क्लिकमुळे हा उपाय आणखी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. विचार करा, एखादी आई आहे जी रात्री रडत आहे, कोणाचा तरी मुलगा बेरोजगार आहे, कोणाच्या तरी घरात आजारपण आहे, आणि जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांचे आयुष्य बदलू शकते. तुम्ही हाईप केल्यामुळे. त्यामुळे हाईप बटन नक्की दाबा. हे एक पुण्यकार्य आहे. आणि मित्रांनो, लाईक नक्की करा. लाईक केल्याने चॅनेलला ताकद मिळते, आणि ताकद मिळाली तर मी आणखी चांगली माहिती घेऊन येत राहीन. सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन यासाठी जेणेकरून जेव्हाही पुढचा उपाय येईल, जेव्हाही कोणतीही महत्वाची माहिती येईल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. कारण प्रत्येक उपाय एका ठराविक वेळेसाठी असतो. ती वेळ निघून गेली तर पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल. तुमच्या आयुष्यात एकही उपाय कामी आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हे माझ्या मेहनतीचे सर्वात मोठे फळ आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, त्या आयुष्याचे, जे आज रात्रीनंतर सुरू होऊ शकते. कल्पना करा, काही महिन्यांनंतर तुम्ही सकाळी उठता आहात, घरात शांतता आहे, मुले ठीक आहेत, पैशांची चिंता नाही, जे कर्ज होते ते हळूहळू कमी होत आहे, ज्या नोकरीसाठी आसुसलेले होतात ती मिळाली आहे, जो आजार होता तो बरा होत आहे. ही केवळ कल्पना नाही, हे शक्य आहे. मित्रांनो, मला दररोज हजारो मेसेजेस येतात. लोक लिहितात, दादा, तुम्ही सांगितलेल्या उपायामुळे मला नोकरी लागली. दादा, माझ्या मुलीचे लग्न झाले. दादा, कर्ज फिटले. दादा, घरात शांतता आली. हे सर्व खोटे नाही, ही देवाची कृपा आहे.
आणि देवाची कृपा कोणाशीही भेदभाव करत नाही. जे काही श्रद्धेने मागितले जाते ते नक्की मिळते. आज रात्री तुम्ही जे श्रद्धेचे, विश्वासाचे आणि प्रार्थनेचे बीज पेराल ते बीज अंकुरित होईल आणि जेव्हा त्याचे झाड होईल तेव्हा त्याच्या सावलीत तुमचे संपूर्ण कुटुंब बसेल. ज्या माता मुलाच्या नोकरीसाठी रडत आहेत, तुमच्या मुलाला नोकरी लागेल. जे वडील कर्जात बुडाले आहेत त्यांचे कर्ज फिटेल. जी मुले अभ्यासात मागे पडत आहेत त्यांचे मन अभ्यासात लागेल. ज्यांचे लग्न होत नाहीये त्यांच्या विवाहाचे मार्ग मोकळे होतील. भगवान शिव भोले आहेत, ते लवकर प्रसन्न होतात. फक्त श्रद्धा हवी. आणि आज रात्री या अधिक दर्श अमावस्येवर जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर भगवान शिव तुमच्या प्रत्येक मनोकामनेला आपल्या हृदयात स्थान देतील. आणि पहा मित्रांनो, जेव्हा घरात शांती येते, जेव्हा पैसा येतो, जेव्हा आरोग्य चांगले असते, तेव्हा जीवन किती सुंदर वाटते. सकाळी उठतो आणि मनात एक गाणे असते, कामावर जातो आणि मनात उत्साह असतो, रात्री झोपतो आणि शांत झोप लागते. हे जीवन, हेच खरे जीवन आहे. आणि हे जीवन तुमची वाट पाहत आहे. फक्त दार ठोठावण्याचा अवकाश आहे. आज रात्री 2 लवंगा आणि 3 कापूर घेऊन देवाचे दार ठोठावा. ते उघडतील, नक्की उघडतील. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत आणि मी वचन दिले होते की एक विशेष मंत्र सांगेन. तो मंत्र जो आज रात्रीच्या उपायाला 10 पट शक्तिशाली बनवेल. तो मंत्र आहे त्र्यंबक यजामहे सुगंधधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे. हा भगवान शिवाचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. याबद्दल असे म्हटले जाते की हा मंत्र मृत्यूपासून देखील रक्षण करतो. आजारपण, अडथळे, कष्ट, शत्रू या सर्वांपासून रक्षण करतो. आज रात्री जेव्हा कापूर आणि लवंगेचा उपाय कराल त्यापूर्वी या मंत्राचा 3 वेळा जप करा. फक्त 3 वेळा. आणि पहा, उपायाची शक्ती 10 पटीने वाढते. हा मंत्र आजच्या वृषभ संक्रांती, अधिक दर्श अमावस्या आणि अश्विनी नक्षत्राच्या संयोगात विशेषतः प्रभावशाली आहे. मित्रांनो, आता मी तुमचा निरोप घेण्यापूर्वी भगवान शिवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे महादेव, हे भोलेनाथ, आज तुमची शिवरात्री आहे. आज तुमचा दिवस आहे आणि तुमच्या या भक्तांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, आपला वेळ काढला, आपली श्रद्धा दाखवली, हे प्रभू या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा. जी आई रडत आहे तिचे अश्रू पुसा. जो मुलगा भटकत आहे त्याला मार्ग दाखवा. जो व्यापारी तोट्यात आहे त्याला सावरा. जो आजारी आहे त्याला निरोगी आरोग्य द्या. जो एकटा आहे त्याला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या. हे महादेव, यांच्या घरात सुख भरा, यांच्या कुटुंबात प्रेम भरा, यांच्या जीवनात शांती भरा. महादेव सर्वांचे कल्याण करोत. हर हर महादेव. मित्रांनो, कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव आणि तुमची मनोकामना लिहा. लाईकचे बटन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना याची गरज आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आज रात्री श्रद्धेने 2 लवंगा आणि 3 कापराचा हा उपाय नक्की करा. देव तुमच्या पाठीशी आहेत. नेहमीच होते, नेहमीच राहतील. हर हर महादेव. जय श्री शिव. कारण मित्रांनो, सूर्यदेव हे महादेवांचे पुत्र आहेत. आणि असा कोणता पिता असेल जो आपल्या पुत्राचा आनंद पाहून खुश होणार नाही. त्यामुळे आज रविवारच्या या रात्री सूर्यदेवांना प्रसन्न करा आणि महादेवांची कृपा आपोआप तुमच्या जीवनात अवतरेल. पण याहूनही मोठी गोष्ट पुढे आहे. आधी हे समजून घ्या की आजची ही तिथी इतकी खास का आहे. मित्रांनो, अधिक दर्श अमावस्या हे नाव ऐकून अनेकांना वाटेल की ही एखादी साधारण अमावस्या असेल, पण नाही मित्रांनो.
विभुवन या शब्दाचा अर्थ तिन्ही लोकांचा स्वामी असा होतो आणि दर्श या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्ती असा होतो. त्यामुळे या अमावस्येचा पूर्ण अर्थ अशी तिथी असा आहे जेव्हा तिन्ही लोकांचे स्वामी सूर्यदेव प्रत्येक संकटातून मुक्ती देतात. ही तिथी ज्येष्ठ महिन्यात येते आणि ज्येष्ठ महिना हा उन्हाळ्याचा असा महिना आहे जेव्हा पृथ्वीची ऊर्जा सर्वात तीव्र असते, जेव्हा सूर्य आपल्या पूर्ण तापावर असतो. आपल्या ऋषींनी सांगितले आहे की या महिन्याच्या चतुर्थीला जो कोणी सूर्यदेवांची आराधना करतो त्याच्या सर्व अडचणी जशा सूर्याच्या उष्णतेने द्वबिंदू उडून जातात तशाच दूर होतात. आणि रविवारी ही तिथी येणे हा तर आणखीनच दुर्मिळ योग आहे, कारण रविवार हा सूर्यदेवांचा सर्वात आवडता दिवस आहे. बुध ग्रह बुद्धीचा कारक आहे आणि सूर्यदेव बुद्धीचे देवता आहेत. विघ्नहर्ता प्रथम पूज्य जेव्हा बुद्धीचे देव बुद्धीच्या दिवशी आणि बुद्धी देणाऱ्या तिथीवर एकत्र येतात तेव्हा तो योग सामान्य नसतो. हा योग एक दिव्य द्वार उघडतो आणि त्या द्वारात प्रवेश करण्याचा मार्ग खूप सोपा आहे. एक तांब्याभर पाणी. पण मित्रांनो, हे पाणी साधारण का नाही? आपल्या शास्त्रांमध्ये पाण्याला जीवनाचा आधार म्हटले आहे. पण पाणी ही फक्त पिण्याची वस्तू नाही, पाणी ऊर्जा धारण करते. जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाता तेव्हा तिथले पाणी चरणामृत बनते. का? कारण ते पाणी देवाची ऊर्जा धारण करते. त्याचप्रमाणे जेव्हा आज रात्री अमावस्येला रविवारी तुम्ही एक तांब्या पाणी घरातल्या त्या विशिष्ट जागेवर ठेवता तेव्हा ते पाणी रात्रभर त्या जागेची ऊर्जा शुद्ध करते, नकारात्मकता शोषून घेते आणि सकाळी जेव्हा तुम्ही ते पृथ्वीवर अर्पण करता तेव्हा संपूर्ण घर हलके सकारात्मक होते. हे विज्ञान नाही, हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. आणि मित्रांनो, ती विशेष जागा कोणती आहे जिथे हा तांब्या ठेवायचा आहे हे मी आता सांगेन. पण आधी एक गोष्ट ऐका, कारण गोष्टीशिवाय महिमा फक्त डोक्यात जातो, हृदयात नाही. खूप जुनी गोष्ट आहे. एका नगरात एक व्यापारी राहायचा. त्याचे नाव सुमेध होते. सुमेध खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचा, पण त्याचा व्यापार कधीच पुढे गेला नाही. तो जे काही सुरू करायचा ते मध्येच थांबायचे. एकदा त्याने एक नवीन दुकान उघडले. सर्व काही तयार होते, पण उद्घाटनाच्या दिवशी नेमक्या त्याच दिवशी सकाळी दुकानाला आग लागली. सर्व काही जळून खाक झाले. दुसऱ्यांदा त्याने एका व्यक्तीसोबत भागीदारी केली, पण त्या साथीदाराने त्याला फसवले. तिसऱ्यांदा एक मोठी ऑर्डर आली, पण जेव्हा माल पाठवला तेव्हा वाटेतच तो लुटला गेला. सुमेध थकला होता, खचून गेला होता. एक दिवस तो एका सिद्ध महात्म्याकडे गेला. महात्म्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, बाळा, तुझ्या घराच्या दारात कोण आहे? सुमेधला समजले नाही. तो म्हणाला, महाराज, माझ्या घराच्या दारात कोणीही नाही. महात्मा हसले आणि म्हणाले, हीच तर समस्या आहे. सुमेध अधिकच गोंधळला. महात्म्याने समजावून सांगितले, बाळा, प्रत्येक घराच्या दारात एका शक्तीचा वास असायला हवा. ती शक्ती विघ्नांना रोखते आणि भाग्याला आत येऊ देते. ती शक्ती सूर्यदेव आहे. आणि जेव्हा घराच्या प्रवेशद्वारावर सूर्यदेवांचा आशीर्वाद नसतो तेव्हा जे काही चांगले येऊ पाहते तेही थांबून जाते. सुमेध म्हणाला, महाराज, मग मी काय करू? महात्म्याने सांगितले, दर्श अमावस्येच्या रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्याभर स्वच्छ पाणी आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ ठेव. मनात सूर्यदेवांचे स्मरण कर आणि प्रार्थना कर की हे गणपती या घराच्या दाराचा रक्षक हो. सुमेध घरी आला आणि त्याने तसेच केले. रात्री जेव्हा तो झोपला तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. एका मोठ्या हत्तीचा शांत आणि प्रसन्न चेहरा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. त्याचे मन हलके झाले होते. त्यानंतर 3 महिन्यात त्याचा एक जुना ग्राहक जो अनेक वर्षांपासून आला नव्हता तो अचानक आला आणि त्याने एक खूप मोठी ऑर्डर दिली. त्याचा तो व्यापार मग कधीच थांबला नाही.
सुमेधला समजून चुकले की त्याच्या घराच्या दारात सूर्यदेवांचा आशीर्वाद होता. मित्रांनो, ते स्वप्न आणि ती ऑर्डर यामुळे आली कारण सुमेधने सूर्यदेवांसाठी आपल्या दारात जागा निर्माण केली आणि सूर्यदेव जिथे जागा मिळते तिथे येतात. मित्रांनो, समजलं, सूर्यदेव प्रथम पूज्य आहेत. प्रत्येक पूजेत, प्रत्येक शुभ कार्यात सर्वात आधी त्यांचं नाव घेतलं जातं. का? कारण ते द्वारपाल आहेत. ते प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या मार्गाच्या सुरुवातीला उभे असतात. जेव्हा ते प्रसन्न असतात तेव्हा मार्ग खुला होतो. जेव्हा ते नाराज असतात तेव्हा मार्ग बंद राहतो. आणि एक तांब्याभर पाणी हे त्यांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा, सर्वात पवित्र आणि आजच्या रात्रीचा सर्वात शक्तिशाली उपाय आहे. कारण रविवारी अमावस्या आहे आणि या तिथीवर सूर्यदेव स्वतः आपल्या भक्तांच्या प्रतीक्षेत असतात. ते पाहतात कोण आलं, कोणी आठवण काढली, आणि जो आज त्यांची आठवण करेल त्याच्यासाठी सूर्यदेवांचे दार उघडले जाईल. पण मित्रांनो, आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय कोणासाठी आहे आणि याची सर्वात जास्त गरज कोणाला आहे ते मी पुढे सांगणार आहे. ते ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हेच तर माझ्यासोबत घडत आहे आणि मला हे माहीतच नव्हतं. याचं मूळ हेच होतं. मित्रांनो, एक प्रश्न, तुमच्यासोबत असं होतं का? सगळं काही तयार असतं, प्रत्येक गोष्ट जागेवर असते आणि तुम्ही विचार करता की यावेळी तर काम नक्की होईल. पण जेव्हा काम पूर्ण होणार असतं, नेमक्या त्याच दिवशी असं काहीतरी घडतं जे सगळं उलट पालट करून टाकतं. कोणाचा तरी फोन येतो, कोणीतरी आजारी पडतं, एखादं डॉक्युमेंट गहाळ होतं, आणि असं एकदा नाही, प्रत्येक वेळी होतं आणि तुम्ही थकून जाता. विचार करता की माझ्यासोबतच असं का होतं? मित्रांनो, हा योगायोग नाही. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की सूर्यदेवांच्या आज्ञेशिवाय विघ्ने येत नाहीत. जेव्हा सूर्यदेव प्रसन्न असतात तेव्हा ते विघ्नांना रोखतात. जेव्हा ते रुष्ट असतात तेव्हा ते त्यांना येऊ देतात. आणि जेव्हा घराच्या दारात त्यांची ऊर्जा नसते तेव्हा विघ्ने कोणतीही अडचण न येता आत प्रवेश करतात. आजच्या रात्री घराच्या दारात एक तांब्याभर पाणी ठेवून सूर्यदेवांना निमंत्रण द्या आणि जेव्हा ते त्या दारात येतील तेव्हा विघ्ने तिथून निघून जातील. हा उपाय याचसाठी आहे. मित्रांनो, आणखी एक प्रश्न, तुमच्या सोबत असं होतं का? तुम्ही बसता, विचार करता, सर्व बाजूंनी विचार करता, पण निर्णय होत नाही. मनात एक गोंधळ असतो, एक धुसरपणा असतो, आणि जेव्हा निर्णय होतोही तेव्हा नंतर असं वाटतं की हे चुकीचं झालं आणि तुम्ही विचार करता